त्यानंतर भाजपकडून सोमवारी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। महानगरपालिकेसाठी पहिली यादी भाजपकडून सोमवारी जाहीर होण्याची शक्यता। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपकडून आपल्या उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज भरले जातील। तर आता 30 तारीख ही शेवटची तारीख आहे, मात्र भाजपकडून उमेदवार यादी ही सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे। या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, बरोबर आहे। गेल्या काही दिवसापासून आपण जर पाहिलं तर भाजपकडून विविध बैठका ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत, उमेदवार निश्चिती जी आहे ते केली जाते। आज सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून मुंबईतल्या काही जिल्ह्यांचा आढावा जो आहे तो घेतला जातो। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार सोमवारी भाजपची पहिली यादी जी आहे ती आहे अशी माहिती सूत्रांकडून दिलेली आहे। त्यामध्ये 70 ते 75 उमेदवार जे आहेत ते पहिल्या यादीमध्ये जाहीर जे आहे ते केले जातील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। त्यामुळे साहजिकच आहे मुंबईतले जे इच्छुक उमेदवार आहेत, जे दावेदारी ज्या उमेदवारांच्या आहेत त्या सगळ्यांच्या नजरा ज्या आहेत या यादीकडे लागलेल्या पाहायला मिळतात। बिलकुल विनायक, धन्यवाद या माहितीसाठी। सोमवारच्या या पहिल्या यादीकडे लक्ष असेल, मात्र त्यासाठी आज देखील अनेक बैठका वर्षावरती नियोजित आहेत। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपकडून सोमवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे। जागा वाटप, उमेदवार, त्याचसोबत कोणाला किती जागा या संदर्भात अजूनही खलबतं सुरू आहेत शिवसेनेसोबत भाजपची, आणि त्यातच सोमवारी भाजपची पहिली यादी येणार अशी माहिती मिळते। त्यासाठी आज पुन्हा एकदा बैठका होणार आहेत।